वर्षापासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीची आवक घटली आहे। त्या पाठोपाठ आता अवकाळी हजेरी लावल्याने समुद्र किनाऱ्यापट्टीच्या भागात सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे। त्यामुळे ऐन सुकी मासळी विक्रीच्या हंगामात लाखोंचे नुकसान झाले आहे। दरवर्षी ऑक्टोबर पासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात मासळी सुकवण्याचे काम सुरू होते। मात्र विविध प्रकारच्या निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे मासळी विकण्याचा व्यवसाय अडचणीत येत आहे। असे असतानाही काही महिला आजही आपल्या घराच्या ओटीवर समुद्र किनाऱ्यावर किंवा उन्हाची जागा मिळेल तिथे मासळी सुकवून त्यातून मिळणाऱ्या आर्थिक उत्पन्नातून आपला संसार चालवित आहेत। मात्र मंगळवारी रात्री सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पाचू बंदर, किल्ला बंदर, अर्नाळा, नायगाव, कोळीवाडा येथे वलांडीवर मोकळ्या कोंब्यावर सुकवण्यासाठी ठेवलेली मासळी भिजून गेली आहे। बोंबील, मांदेली आणि अन्य ओली मासळी सुकवण्यासाठी बांबूच्या परातीवर तसेच जेटांवर ठेवलेली मासळी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णतः खराब झाली असल्याचे सुके मासळी विक्रेत्या महिलांनी सांगितले आहे। आता समुद्रातून फारशी मासळी येत नाही, त्यामुळे सुकवण्यासाठी मासळी उपलब्ध होत नाही। जी काही मासळी मिळाली होती ती सुकवण्यासाठी ठेवली होती, जेणेकरून सुक्यानंतर त्याची बाजारात विक्री करता येईल। मात्र आता पावसानेच ऐन हंगामात अकृपा दाखवल्याने मासळी भिजून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे। त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता होऊ लागली आहे। तर दुसरीकडे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार डहाणू तालुक्यात सुमारे 230 घरे पूर्णतः किंवा अंशतः उद्ध्वस्त झाली आहेत। विशेषतः धाकटी डहाणू येथील मच्छीमार वसाहत या वादळामुळे सर्वाधिक बाधित झाली आहे। येथील समुद्रात असलेल्या 86 बोटींचे नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे बोटी एकमेकांवर आदळून तुटल्या असून 5 ते 6 बोटी पूर्णतः तुटल्या आहेत, तर अर्ध्यापेक्षा अधिक बोटींचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे। मत्स्य व्यवसाय खात्याने परवाना अधिकारी कुरकुटे यांनी सर्व बोटींचे पंचनामे केले आहेत। परिणामी कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। या बोटी स्थानिक मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे मुख्य साधन असल्यामुळे आता त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। या नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली असून प्रशासनाने रात्रीपासूनच तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे। आज सकाळपासून पंचनाम्याच्या कामाला गती देण्यात आली आहे। मत्स्य व्यवसाय विभाग, महसूल विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त पथकांमार्फत नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेतला जात आहे। प्रशासनाकडून तातडीची मदत लवकरात लवकर पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत।